या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला काय करायचं हे आपण जाणून घेऊया. हिवाळ्यात आपण स्टीम म्हणजेच वाफ घ्यायला हवी, ज्याच्याने नाकामध्ये एक समान ओलावा नेहमी राहतो. त्याने आपल्या सायनसचं जे ब्लॉक आहे तो सुद्धा थोडं मोकळं होण्यास मदत होते. तसंच बाहेर पडताना नाकाला स्कार्फ किंवा रुमाल किंवा मास्क हे बांधणं फार आवश्यक आहे, म्हणजेच त्यामुळे नाकाला आपल्याला अचानक गार हवा एक्सपोज होणार नाही आणि सायनसायटिसचा त्रास वाढणार नाही. तसंच हिवाळ्यामध्ये काही ठिकाणी ओल जमा झालेली असते, त्यामुळे फंगल इन्फेक्शन्स होण्याचे चान्सेस असतात. तसंच आपल्याला ह्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे की घरामध्ये पूर्णपणे बंद वातावरण ठेवू नये. त्याने सुद्धा फंगल इन्फेक्शन्स किंवा जे ॲलर्जीचे कण असतात ते एका ठिकाणी जमा होऊ शकतात. जुने स्वेटर्स, पिलो कवर्स, ब्लँकेट्स हे वापरण्याआधी त्याला नक्की उन्हात 1 दिवस ठेवावं, कारण बरेच दिवस बंद राहिल्यामुळे त्यात ॲलर्जीचे कण वाढू शकतात. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि आपले सायनसायटिस नक्की मॅनेज करा. थँक्यू.